जे म्हणतात ना, शहरात राहणाऱ्या पोरींना शेतातली कामं जमत नाहीत, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी तेजा. तर आज आम्ही निघालोय जिजूंच्या शेतात भात लावणी करायला, जे राजगडच्या पायथ्याशी वसलेलं आहे. पावसामुळे जाताना वातावरण इतकं सुंदर झालेलं की बस. म्हणजे सुट्टीत आपण लांब लांब फिरतो ना, त्याऐवजी एकदा गावाकडच्या मोकळ्या वातावरणात जाऊन या. सुंदर निसर्ग पण पाहायला मिळेल आणि मनाला एक वेगळीच शांती मिळेल. थंडी वाजत होती म्हणून जाता जाता वडापाव खायला थांबलो. त्याची मिरची इतकी तिखट होती ना की अक्षरशः कानातून धूर निघाला. इकडं कावळबा पण मस्त भेळेवर ताव मारत होतं. जाऊ द्या म्हटलं, त्यांनी तर कधी खायचं असलं. शेताजवळ आलो तर पाऊस सुरू झाला आणि त्यात इतका चिखल होता ना की मी तर पडता पडता वाचले. काही लोकांची भात लावणी ऑलरेडी झाली होती. शेतात तर इतकं पाणी आणि चिखल होता की गुडघ्यापर्यंत पाय बुडत होते आणि त्यात उभारून लावणी करायची होती. एकदाच लावून कंप्लीट झालं म्हणून मी खुश होती. तेवढ्यात मला आवाज आला की अशी अजून 2 शेतं लावायची होती. सगळ्यांनी आधी जेवण करून घेतलं आणि शेतातलं जेवण म्हणजे स्वर्ग सुखच. त्यानंतर दुसऱ्या शेताची लावणी सुरू झाली आणि इथं मला दोरीवर उभारण्याचं काम होतं, कारण दोरीवरच भाताची रोपं लावायची असतात. काठी उचलून उचलून आणि दोरी ताणून हात तर बघा कसले झाले. तर दुपारी 4 पर्यंत दुसरं शेत झालं आणि आता आम्ही चाललेलो तिसऱ्या शेतात. इथं तर अजूनच जास्त चिखल होता आणि त्यात परत पाऊस सुरू झाला. वरून पाऊस लागत होता, थंडी वाजत होती आणि चिखलातून चालून चालून पाय पण दुखू लागले होते. पण फायनली 6 वाजता 3 खासरे लावून झाली. जवळपास 1.5 एकरात आमची भात लावणी झालेली आणि आमची सुट्टी झाली. तर आपल्या घरात तयार होणाऱ्या भातासाठी शेतकऱ्याचं इतकं कष्ट असतं, त्यामुळे शेतकऱ्याकडून विकत घेताना योग्य तो दर द्या. आणि हो, अजून कुठे कुठे भात लावणी केली जाते ते कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला भात लावणीचा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर तो युट्यूबला मी अपलोड केलाय, तो पण तुम्ही नक्की बघा.